नमस्कार मित्रांनो आर-टी-आय ॲडमिशन 2026 आणि 27 यासाठी बऱ्याच काही पालकांचे प्रश्न आहेत की 5वी लिस्ट लागणार का? यामध्ये 4थी लिस्ट आहे त्यामध्ये मुदतवाढ मिळणार का? आणि यामध्ये 5वी लिस्ट आता आपल्याला यामध्ये कोणकोणते विद्यार्थी यामध्ये ॲडमिशन मिळणार का? तर बऱ्याच काही प्रश्नांचे या व्हिडिओत आपण प्रश्न जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की आर-टी-आय ॲडमिशनची 5वी लिस्ट लागणार का? आपण बघितलं असेल की आता 4थी लिस्ट जाहीर झाली आहे आणि या 4थ्या लिस्टमध्ये आपल्याला डेट देण्यात आलेली आहे 25/6/2026 ते 3/7/2026 म्हणजे 3 तारीख ही शेवटची आहे, म्हणजे उद्याची ही शेवटची तारीख आहे. यामध्ये बऱ्याच पालकांचे प्रश्न विचारले जात आहे की यामध्ये 5वी लिस्ट लागू शकते का? यामध्ये 5वी लिस्ट पण लागण्याची शक्यता आहे आणि 5वी लिस्ट आपल्याला 3 तारखेच्या नंतरच आपल्याला माहिती पडणार आहे. आणि बऱ्याच काही पालकांच्या मनात प्रश्नच आहे की 5वी लिस्ट लागल्यानंतर कोण कोण सिलेक्ट होणार आहे आणि 5व्या लिस्टमध्ये ही कोणासाठी राहू शकते. तर ही 5वी लिस्ट लागणार आहे. आता 5वी लिस्ट लागणार आहे म्हणजे मी यामध्ये आपण बघितलं असेल, आपण जे स्टेटस आहे त्या स्टेटसवरती तुम्ही क्लिक करा. या स्टेटस आर-टी-आय ॲडमिशनचे जे स्टेटस आहे त्या स्टेटसमध्ये तुम्ही चेक केलं आहे. यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 आणि 4, 5 लिस्ट आणि 5वी लिस्ट पण यामध्ये दाखवतो. यामध्ये 100% खरं आहे की 5वी लिस्ट पण लागणार आहे, कारण यामध्ये तुम्हाला फक्त 4च लिस्ट दाखवल्या असत्या आणि या 4 लिस्टमध्ये आपल्याला 5वी लिस्ट ही आपल्याला वेटिंगमध्ये राहणार आहे आणि ह्यासाठी तुम्हाला ही 5वी लिस्ट 100% लागणार आहे. यामध्ये आपण बघितलं असेल की आता जी लिस्ट आहे फक्त 4थ्या लिस्टची जी मुदतवाढ झाल्यानंतर ही 5वी लिस्ट लागू शकते. आता मुदतवाढ होऊ शकते किंवा नाही होऊ शकते यामध्ये एक मोठा प्रश्न आहे. यामध्ये ज्या विद्यार्थी अजून वोटिंग लिस्टमध्ये आहे त्या शाळेत प्रवेश नंतर आता ही काही जागा शिल्लक राहतील आणि प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना जागा पुढील प्रतीक्षेच आता क्रमांक आपल्याला संधी मिळू शकते. शाळेपासून अंतर, आरक्षण, प्रवर्ग आणि प्रतीक्षा असलेल्या क्रमांक यात निवड होण्याची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. तर आपण अजून जर तुमच्या मुलाचे ॲडमिशन झाले नसेल तर तुम्ही काय कराल? घाबरून जाऊ नका. नियमित ही पोर्टल आहे, तुम्ही तपासत राहा. SMS वरती अवलंबून राहू नका. यामध्ये बघितलं असेल 12,907 या पहिल्या यादीमध्ये झाले, 3,297 हे झालेत आणि तिसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला 598 इतके वेटिंग लिस्ट आहेत. आणि पूर्ण आपण वेटिंग लिस्ट बघितली तर या ठिकाणी आपल्याला वेटिंग लिस्ट आपल्याला भरपूर काही आहे आणि यामध्ये आपल्याला 86,000 इतके वेटिंग लिस्ट आहे. त्यामुळे भरपूर अजून डिफरंट आहे. तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला ही जी 5वी लिस्ट आहे ती लागणार आहे. बऱ्याच काही आपल्या कमेंट करण्यात आल्या होत्या, पालकांच्या कमेंट आल्या होत्या की 5वी लिस्ट लागणार आहे का, त्यासाठी 5वी लिस्ट ही फायनली लागणार आहे. मित्रांनो, अशीच आर-टी-आय ॲडमिशन बाबत आपल्याला अचूक माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.